बघा आताच पाऊस आला मित्रांनो. अगं आमची बाजरी टाकली होती बघा, पाणी किती साचले दाखवू का तुम्हाला. उठतं आता, बसलो होतो, पाय भरलेत आमचं बघा. ठीक आहे आता मी सरमाड काढा आलोय, सरमाड. हा का पाणी 5 मिनिटाच्या पावसाने पाणी केलं बघा. किती कष्ट आहे शेतकऱ्याला, किती डोक्याला त्रास आहे बघा. बघा किती कष्ट आहे, किती त्रास आहे डोक्याला. हो आता खनपूस घुसलं असतं बघा, हे खनपूस असतं, हे घुसलं ना डायरेक्ट आरपारच जातं, डायरेक्ट पायाच्या वरच येतं. सांभाळून जरा चप्पल घातली पाहिजे, कारण चप्पल घातली तरी घालावं वाटते, पण कसं आहे माहिती का, आता पाऊस पडलाय का नाही त्यामुळे चिखल झालाय, चप्पल तुटून जाईल माझी, हे का नाही, त्यामुळे मी घालत नाही. आता बघा पाणीच केलं 5 मिनिटाच्या पावसाने. 5 मिनिट पण नाही, 1 मिनिट झालं फक्त पाऊस आलाय, त्या बघा पाणी केले. आता ही नीट काढावं लागेल, नाहीतर परत हे शिरलं की पाणी मग काय उपयोगच नाही, हे का नाही. कसं आहे वातावरण, पाऊस पडल्यावर कसं वातावरण होते, आणि आमची कशी पंचायत होती पाऊस पडल्यावर. शेतकऱ्याचं जीणं सोपं न होय, लय अवघड आहे. शेतकरी कसा पिकवतोय तुम्हाला देतोय पिकवून कवडी मोलानी. बघा पाणी किती झाले रानात मित्रांनो. आता हे आम्हाला हे सगळं हाणायचंय, सरमाड. भोपळ्याचा येईल, वांगी, भेंडी, शेवगा. पाऊस अजून येतोय, अजून यायला लागला. हे काय हे काढून उपयोगाचं नाही, आता पडू द्याच काय पडायचं आहे ती. वांग्याचं बघा येलच म्हणते, वांग्याची झाड. वांग्याच्या झाडावर जर पाय पडला तर काट लागते ना वांग्याचं. बघा वांगी, देशी वांगी. बघा तिकडं अजून आम्हाला मका काढायची या. एक लाईन धरायची आणि सरमाड काढायला चालू करायचे. माझा आजचा लुक कसं दिसतोय, टकाटक खटाखट सुपर हिट. चला वांग्याची झाडं बघा कशी इथं, आजी अंकुरचं वांग आहे. चला आता सरमाड काढलं की दुसरं एखादं पीक टाकायचं. रानातलं वातावरण एक नंबर आहे, आपल्या रानातच राहिलायचं बरं का. आता झाडं आणायला जायचे, उद्या परवा मी उरुळी कांचनला जातोय, झाडं घेऊन येतो. आपल्याला देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस आणि पायरी हे 3-4 प्रकारची झाडं आणायच्यात आपल्याला. 10-12 झाडं घेऊन यायच्यात. बघा बघू कसं जमतंय कसं नाही. आता तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. शिवप्रतीक बाळासाहेब लांडगे, # शिवांश ब्लॉग्स 7777. असेच व्हिडिओ शेतातील बघायचे असतील तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपले व्हिडिओ बघत चला. तर भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. तुमचं शेवग्याचं झाड बघून जावं, आमचं नाही, शेजारचेच आहे, शेजारच्याच आहे. का असं वातावरण एकंदरीत